नमस्कार, हिमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं समोर तुम्हाला आज मूग दिसत असतील हिरवे. तर आपण हिरवे मुगाचं मेदगं करतोय. तर मेदगं करण्यासाठी तसं म्हटलं तर पिवळे मूग छान असतात आणि ते महाग पण असतात थोडेसे हिरव्या मुगापेक्षा. पण टेस्टला पिवळे मूग छान असतात आणि मेदगं पण त्याचं छान होतं. गावाकडे बघा मेदगं जे गावाकडे राहतात किंवा गावाकडून आलेले राहिलेले आहेत लोक त्यांना मेदगं माहीत असेल मुगाचं मेदगं. तर मुगाचं मेदगं आज आपल्याला बघायचं आहे आणि पिवळे पिवळे मूग नाहीत त्यामुळं हिरव्या मुगाचंच आपण करूया. हिरव्या मुगाची उसळ छान होते आणि पिवळ्या मुगाचं मेदगं किंवा आमटी छान होते. तर आहे हिरवे मूग तर आपण त्यापासूनच बनवूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे निवडून घ्यायचे स्वच्छ, खडे वगैरे असतात बारीक ते काढून घ्यायचे आणि आता हे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे. तर बघा एक 3 मिनिटं आपण फक्त भाजून घेतलेले आहे ते पण मीडियम गॅसवरती आणि हलकेसे त्याला डाग पडलेले. आता बस गॅस बंद करायचा. त्या मुगामध्ये पाणी घालायचं. ते मूग आपण धुतलेले नाही. कधी कधी याच्यामध्ये आता विकत आणलेले मूग आहेत, घरचे नाहीत आपले, त्यामुळं पावडर वगैरे लावलेली असते याला किंवा राखेत वगैरे ठेवलेले असतात. ते जरा स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने. तर बघा 2 पाण्याने स्वच्छ मूग आपण धुवून घेतलेले. आता त्याच्यामध्ये पाणी घातलेले आपण मूग शिजतील एवढं घातलेले, ग्लासभर पाणी घातलेले मी याच्यामध्ये. आणि मूग घेताना मी एक छोटी वाटी भरून मूग घेतले होते. तर मुगाचं मेदगं ते आहे ते एकदम घट्टसर असतं, खूप पातळसर अशी आमटी नसते त्याची, घट्टसर असं मेदगं केलं जातं. तर त्या हिशोबाने आपण मूग घ्यायचे आणि शिजल्यानंतर हे मूग शिजून खूप जास्त होतात बघा. आता बघा आपल्याला एवढे मूग दिसत आहेत ना, शिजल्यानंतर भरपूर होतात ते. तर 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची, पाव चमचा हळद घातलेली आहे मी. बाकी आता ह्याच्यामध्ये काही घातलेलं नाही, थोडंसं तेल घालूया. छोटा चमचा तेल घातलेले. आता कुकरमध्ये आपण हे शिजायला ठेवायचंय. मोठ्या गॅसवरती पहिली शिट्टी होऊ द्यायची आहे. त्यानंतर 15 मिनिटं आपण बारीक गॅस करून हे मूग आहेत ते शिजू द्यायचे. आता आपल्याला मेदगं करायचंय त्यामुळे हे चांगले अगदी गिर्राशी शिजले पाहिजेत मूग आहेत ते. जर आपल्याला उसळ करायची म्हटलं तर आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नसतं, त्याला तुम्हाला माहितीच आहे. तर हे मूग शिजण्यासाठी आपल्याला मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करायची, त्यानंतर 15 मिनिटं गॅस बारीक करून ठेवायचं आहे. त्यानंतर ते चांगले शिजले जातात आणि जरी नाही शिजले तरी नंतर आपण थोडा आणखी 5 मिनिटं ठेवू शकतो. तर चला हे शिजायला ठेवूया. कुकर ठेवलेलं आहे मी लावून, गॅस पण मोठाच ठेवलेला आहे. पहिली शिट्टी होऊ द्यायची, नंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि 15 मिनिटं 20 मिनिटं ठेवलं तरी चालेल. तर बघा मूग आपले शिजलेले आहेत चांगले. आपण मुगाचं मेदगं करतोय आणि छान अगदी मूग शिजलेले बघा. हे बघा एवढं गिर्रस शिजवायचं आपल्याला. आता ह्याला तुम्ही रवीनं चांगलं घोटू शकता किंवा मग चमच्याने असं घोटता येत असेल तर त्यांनी चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला तिखट आवडीनं तुमच्या. 3 चमचे घातलेले मी, आमच्यात लागतं तेवढं तिखट घातलेलं मी. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. फिरक्याने तुम्ही असं घोटून पण घेऊ शकता. हे छान शिजलं ना मग ते एकजीव होतं बघा. आपल्याला भाकरी बरोबर वगैरे खायचंय, भाताबरोबर खायचंय ना, तर थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. हे चांगलं घोटून घ्यायचं. पण फोडणीसाठी बघा मी तर लसणाच्या 6-7 पाकळ्या घेतल्या होत्या, ठेचून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली. त्याला ठेवलेलं आहे मी गॅसवरती एक, ज्यामध्ये आपल्याला मुगाचं मेदगं करायचंय. आता आपण त्याच्यामध्ये घालूयात तेल. तेल जास्त लागत नाही याला, जसं आपण आमटीसाठी घालतो ना तेवढंच तेल घालायचं फोडणीसाठीचं. 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. चमचे काही जास्त मोठे नाही, ते छोटे चमचे आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. अर्धा चमचा किंवा छोटा चमचा अर्धा घेतलेला आहे.
मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर घालायचे जिरे. जिरे चांगले 1 चमचा भरून घालायचे. गॅस थोडा बारीक करायचा. आता पाव चमचा हिंग, लसूण, लसूण आहे तो चांगला लाल होऊ द्यायचा आहे. कढीपत्ता घालायचा. आपण याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काही घालत नाही. त्यानंतर घालायचे मूग आहेत ते आपण घेतलेत ना घोटून, ते घालायचे. झाकायचं थोडं, म्हणजे फोडणीचा जो वास आहे तो राहतो त्याच्यामध्ये. पाणी जरा नंतर घालायचं. चला 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. असं झाकायचं जरा, म्हणजे फोडणी छान बसते बघा. आमटीला पण अशी फोडणी देताना असं करायचं. थोडंसं पाणी घालायचं आता आपल्याला, कारण चटणी आता घातलेली त्यामुळे चटणीचा वास वगैरे जाणार आहे. त्यासाठी जरा असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. जरा कोथिंबीर घालूया. आता गॅस थोडा मोठा करायचा. उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा. मीठ घालायचं आपल्याला, मीठ घातलेलं नाही आपण. तर बघा हे बघा, आपण जास्त असं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. असं ठेवायचं असतं मेदगं, त्याला मेदगं म्हणतात. मस्त सुगंध आलेला आहे फोडणीचा, एकच नंबर अगदी. मीठ घालूया चवीनुसार. त्याला उकळी आली, मोठा गॅस करून उकळी येऊ द्यायची. नंतर गॅस बारीक करायचा. 1-5 मिनिटं फक्त शिजू द्यायचंय, कारण मूग शिजलेलेच आपले. फक्त चटणीचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपण त्याला शिजू द्यायचं. तर बघा मुगाचं मेदगं तयार आहे. हे बघा मस्त असं, खूप पातळसर नसतं ते, असं घट्टसरच असतं. तर थोडं चमच्याने पण मी दाखवते तुम्हाला. तर बघा हे असं मुगाचं मेदगं असतं. ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच आहे, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठीची ही रेसिपी आहे. हे बघा इतकं ठीक असतं ते, घट्टसर असतं. छान झाले मस्त अगदी. कुठे मूग कुठं पाणी असं झालेलं नाही. तर मस्त असं एकजीव झालेलं आहे आणि खूप छान लागतं बघा. भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खाऊ शकता, एक नंबर लागतं. आणि आजकाल तर वजन कमी करण्यासाठी बघा बरेच आपल्या मैत्रिणी आहेत ते असं मुगाचं म्हणजे मूग शिजवून वगैरे असं खातात. तर म्हणजे तब्येतीसाठी सुद्धा चांगलं आहे. तर नक्कीच ट्राय करा. मुगाचं मेदगं केलं नसेल तुम्ही कधी किंवा खाल्लं नसेल तर एकदा नक्की करून बघा. तर रोजच्याच त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो. वांगा बटाटा म्हणजे आहे तेच. कधीतरी असंही केलं ना तर छान वाटतं, मस्त लागतं बघा. तर एकदा नक्की ट्राय करा. आवडली का रेसिपी? पटकन लाईक करून टाका. लाईक करायला कंटाळा करताय तर लाईक करायचं, सगळ्यांनी लाईक करायचं. जे रेसिपी पाहतील त्यांनी सगळ्यांनी लाईक करा प्लीज. सगळ्यांनी लाईक करा, म्हणजे आमची रेसिपी आम्ही जी मेहनत घेतो त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. तर सगळ्यांनी लाईक करा आणि नवीन असा चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा. आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा वाटतात माझ्या रेसिपी. तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायच्या असतील तेही नक्की सांगा. नक्की का मी त्या बनवण्याचा प्रयत्न करणार. बघा मस्त असं झालेलं आहे मुगाचं मेदगं. आता हे मुगाचं मेदगं आहे ना, हिरव्या मिरची सुद्धा केलं जातं. आपण लाल तिखट घालून केले ना तर ते हिरव्या मिरचीची चटणी घालून सुद्धा केलं जातं. तर नक्की ट्राय करा मुगाचं मेदगं.